तर बघा क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड सिंपल आहे. टेबलचा यूज करूनच आपल्याला सगळं काढता येईल. हा तर 90 डिग्रीच्या आतमध्येच आहे. चला बघूया काय येते याचा आन्सर. तर कोसेक 45 डिग्री दिला आहे. आधी सुरुवातीला ॲज इट इज घेऊ आपण. कोसेक 45 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री प्लस टॅन 0 डिग्री इज इक्वल टू आता कॉस 45 डिग्री कोसेक आहे इथं, कॉस नाही. कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू √2 असते आणि कॉट 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते आणि टॅन 0 डिग्री 0च असतो. मग काय फायनल आन्सर? तर √2 + 1. किती सोपं आहे. इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिला आहे. 3 sin 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री इंटू टॅन 360 डिग्री. सोपा आहे बघा. सोल्युशन sin 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री इंटू टॅन 360 डिग्री इज इक्वल टू sin 30 डिग्रीची व्हॅल्यू हाफ, कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 इंटू आता टॅन 360 डिग्री तर आपली टेबलमध्ये नाही. चला 90च्या आतमध्ये घेऊन येऊ. याला लिहू शकतो मी असं. टॅन आता 360 तर फिरून परत एक्स ॲक्सिसवरच येते. मग काय करू आपण त्यांना. चला 270 प्लस करू. 270 प्लस 90 डिग्री असं करूया. 270 प्लस 90 डिग्री म्हणजे 360 असतो. लिहू शकतो ना असं. हां तर बघा आता इज इक्वल टू 1 × 1 1 2 × √2 2/√2 इंटू आता टॅन कोणत्या क्वार्टरमध्ये. तर 270 प्लस थिटा म्हणा थोड्या वेळासाठी. थिटा काय आहे तर ॲक्यूट अँगल कन्सिडर करा. मग 270 प्लस थिटा. 270 प्लस थिटा म्हणजे फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात, बाकीचे निगेटिव्ह असतात. मग टॅन काय असेल तर निगेटिव्ह असेल आणि ह्याला काय लिहिणार आपण टॅन 90 डिग्री. आता इज इक्वल टू प्लस इंटू मायनस मायनस येणार आहे 1/2 √2. आता टॅन 90 डिग्रीची व्हॅल्यू काय येणार आहे. टॅन 90 डिग्री नॉट डिफाईन होईल का मग. कारण साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू 1 येते आणि कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू 0 येते. 1/0 नॉट डिफाईन होईल. नॉट डिफाईन आन्सर कसं चालेल. नॉट डिफाईन इंटू दिस नॉट डिफाईन होईल. 270 प्लस 360 एक्स ॲक्सिसवर येईल. मग एक्स ॲक्सिसवर जर विचार केला आपण तर एक्स ॲक्सिसवर 1/0. लेट्स चेक कन्फर्म करू आपण. बघा आता नॉट डिफाईन तर नाही यायला पाहिजे. किती दिलेलं आहे. टॅन 360 0 यायला पाहिजे ना. 200 हां 1 राहिले ना आपलं. बघा आपण काय करतो थोडीशी गडबड करतो आणि गडबड केली की अशी मायनर मिस्टेक होती. हां इथपर्यंत बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. थांबा एक स्टेप मागं जातो तरी पण परत सांगतो. आता हे पहा 270 प्लस 90 म्हणजे 360 असतं. 360ला असं आपण लिहू शकतो. आता लिहिल्यानंतर 270 प्लस थिटा कन्सिडर करा आणि थिटा ॲक्यूट अँगल सपोज करा. मग 270 प्लस थिटा कुठं येतो तर 270 प्लस थिटा फोर्थ क्वार्टरमध्ये टॅन निगेटिव्ह असतो म्हणून मायनस लिहिलं आपण. मग आता 270 म्हणजे कशाच्या मल्टिपलमध्ये येतं. 90च्या मल्टिपलमध्ये येतं. 90च्या मल्टिपलमध्ये आलं की चेंज होतो. टॅनचा काय होतो तर कॉट होतो आणि हा 90 डिग्री. मग अशी आपण इथं टॅनच लिहिला होता म्हणून ते नॉट डिफाईन येत होतं. आता कॉट 90 डिग्री 0 असतो. प्लस इंटू मायनस मायनस सुरुवातीला लिहिलं. कॉट 90 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते इज इक्वल टू -1/2 इंटू 0ने कशाला मल्टिप्लाय केलं तर 0च येतं. दिस इज युअर फायनल आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत सगळे कंप्लीट केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 6 पासून पुढचे प्रॉब्लेम कव्हर करूया.
तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा. थँक्यू.